रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरी कला शाखा। नमस्कार, मी सुरेंद्र ठाकूर देसाई या महाविद्यालयामध्ये प्रशासकीय उपप्राचार्य या पदावर सध्या काम करतो। पण त्याबरोबर भूगोल विषयाचा प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर आणि विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर ग्रामीण विकास या विषयाचा विभाग प्रमुख म्हणून इथे अनेक वर्ष काम पाहतो। विद्यार्थी मित्र हो, गोगटे जोगळेकर कॉलेजची स्थापना 1944-45 पासून झाली आणि हे महाविद्यालय महाडपासून गोव्यापर्यंत निघालेलं पहिलं महाविद्यालय आहे। आणि या महाविद्यालयाची ज्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवसापासून ज्या 2 शाखा या महाविद्यालयामध्ये सुरू झाल्या त्यातली एक कला शाखा आहे आणि दुसरी अर्थातच शास्त्र शाखा आहे। त्यामुळे कला शाखा ही या महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसापासून अस्तित्वात असणारी शाखा आहे आणि या शाखेमध्ये सर्वाधिक विषय हे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत। पदवी पातळीवर म्हणजे BA ची डिग्री तुम्ही घेणार त्याकरताही 12 विषय आहेत आणि त्याच्याबरोबर पदव्युत्तर म्हणजे MA ची डिग्री घेणार त्याकरताही 7 विषय आहेत। PhD ची अनेक संशोधन केंद्र आणि इथे केंद्र नसलं तरी इथे मार्गदर्शक आहेत। अशी व्यवस्था आपल्याला कला शाखेमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या उपलब्ध आहे। विभागाची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या असा जर का विचार केला आणि ज्या विद्याशाखेमध्ये सर्वाधिक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात, सतत काही ना काही चालू असतं, असा विचार केला तर कला शाखा ही महाविद्यालयातली सर्वाधिक काही ना काही घडणारी शाखा आहे। आपल्याला अनेक फील्ड व्हिजिट्स असतील, अनेक कार्यक्रम असतील, अनेक आयोजन वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रमांचा असेल, या सगळ्याचा अनुभव या शाखेमध्ये आपल्याला नक्की घेता येईल। आणि त्यामुळे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेमध्ये प्रवेश घेण्याकरता आपल्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व तालुक्याच्या ठिकाणाहून विद्यार्थी येत असतात। वसतिगृहाची सोय असल्यामुळे आणि मुळात संस्कृत उर्दू सारखे अन्यत्र नसलेले विषयही इथे उपलब्ध असल्यामुळे इथे विद्यार्थी येत असतात। आपल्या सर्वांचंही स्वागत आहे। नमस्कार, मी डॉक्टर चित्रा गोस्वामी, उपप्राचार्य कला शाखा। कला शाखा ही महाविद्यालयाच्या स्थापनेपासून सुरू आहे। 80 वर्षाची ऐतिहासिक परंपरा कला शाखेला आहे। इथे 12 विषय स्पेशली शिकवले जातात, ज्यामध्ये BA, MA ची डिग्री आणि PhD घेण्याची संधी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे। त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण आणि स्वायत्त झालेलं महाविद्यालय या अंतर्गत आपल्याला अनेक ॲक्टिव्हिटी नव्याने शिकायला मिळतील। कौशल्य विकास उपक्रम सुद्धा इथे राबवले जातात आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन व्यावसायिक संधी आणि नोकरीची उपलब्धता या दृष्टीनं आम्ही हालचाल करत असतो आणि विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपण या ऐतिहासिक महाविद्यालयामध्ये नक्की प्रवेश घ्यावा आणि वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून यावं। आपल्या राहण्याची सोय, आपल्याला इथं अनेक ॲक्टिव्हिटीची सुविधा आणि विद्यापीठ, राज्यस्तर आणि नॅशनल लेवल राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधीसुद्धा अनेक ॲक्टिव्हिटीमधनं आपल्याला उपलब्ध होणारच आहे। तर आपण जरूर यावं। कला शाखा उपप्राचार्य म्हणून मी आमच्या महाविद्यालयात आपलं स्वागत करते। महाविद्यालयाला 80 वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे। महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य प्रोफेसर सुरेंद्र ठाकूर देसाई, कला शाखा उपप्राचार्य प्रोफेसर चित्रा गोस्वामी या काम पाहत आहेत। कला शाखेत BA साठी पदवी अभ्यासक्रमासाठी साधारणतः 12 विषय शिकवले जातात। त्यामध्ये 5 भाषा मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी आणि उर्दू। सामाजिक शास्त्र 7 शिकवली जातात। त्यामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मानसशास्त्र आणि ग्रामीण विकास। पदव्युत्तर अभ्यासक्रम अर्थात MA साठी मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या 4 भाषांमधून पदवी घेता येते।
तर इतिहास, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या 3 सामाजिक शास्त्रांमधून MA ची पदवी इथे घेता येऊ शकते. आपल्या महाविद्यालयात कला शाखेमध्ये मराठी आणि हिंदीसाठी PhD संशोधन केंद्र आहे आणि PhD मार्गदर्शक म्हणून मराठीसाठी प्रोफेसर निधी पटवर्धन, हिंदीसाठी प्रोफेसर शाहू मधाळे, प्रोफेसर चित्रा गोस्वामी, संस्कृतसाठी डॉक्टर कल्पना आठले, अर्थशास्त्रासाठी डॉक्टर रामा सरतापे, भूगोल विषयासाठी आणि पर्यावरण शास्त्रासाठी प्रोफेसर सुरेंद्र ठाकूर देसाई हे PhD मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहेत. कला शाखेमध्ये नवीन शैक्षणिक धोरण अर्थात न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत सत्र 1 आणि सत्र 2 अर्थात सेमिस्टर वाईज सिस्टम असल्यामुळे सेमिस्टर 1 आणि 2 साठी खालील विषय शिकवले जातात. AEC अनिवार्य विषय ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्ससाठी कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश, स्किल एन्हान्समेंट कोर्स SEC या अंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट, प्रिन्सिपल्स अँड लाईफ स्किल्स डेव्हलपमेंट, इंडियन नॉलेज सिस्टम अर्थात IKS साठी डेव्हलपमेंट ऑफ इंडियन फिलॉसॉफी, सायन्स, टेक्नॉलॉजी, कल्चर हा विषय शिकवला जातो. व्हॅल्यू एज्युकेशन कोर्ससाठी अर्थात VEC अंतर्गत एन्व्हायरमेंटल सायन्स, पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम शिकवला जातो. कला शाखेमध्ये मुंबई विद्यापीठ आणि ऑटोनॉमस गोगटे जोगळेकर महाविद्यालयाअंतर्गत विद्यार्थ्यांना 3 विषय मेजर म्हणून घेता येतात. यामध्ये ऐच्छिक गटाअंतर्गत मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत यापैकी एक भाषा निवडायची असते. ऐच्छिक गट 2 साठी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल यापैकी एक विषय घेता येतो. तर ऐच्छिक गट 3 साठी उर्दू, ग्रामीण विकास, राज्यशास्त्र आणि मानसशास्त्र यापैकी एक विषय घेता येतो. गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त असल्यामुळे आपल्याकडेच फक्त 3 मेजर विषय घेण्याची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. कला शाखा प्रथम वर्षासाठी आपण ओपन इलेक्टिव्ह जेनेरिक अभ्यासासाठी कॉमर्स आणि सायन्सचे काही विषयसुद्धा शिकण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग, कॉमर्स, टुरिझम, इंट्रोडक्शन टू बेसिक ॲस्ट्रॉनॉमी, ऑब्झर्वेशनल ॲस्ट्रॉनॉमी आणि बॉटनी विभागातर्फे मेडिसिनल प्लांट हा विषयसुद्धा विद्यार्थ्यांना यापैकी कोणताही एक विषय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घेता येईल. व्होकेशनल स्किल कोर्स अंतर्गत जे मेजर विषय विद्यार्थ्यांनी निवडलेले असतात त्याच विषयांमधून VSc हा अभ्यासक्रम निवडता येऊ शकतो. या व्यतिरिक्त FYBA साठी अनिवार्य विषय म्हणून को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये 10 ॲक्टिव्हिटी आपण ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना काम करता येऊ शकतं. यामध्ये NSS, NCC, स्पोर्ट्स आणि योगा, कल्चरल ॲक्टिव्हिटी, करिअर कट्टा, लाईफ लाँग लर्निंग, रिसर्च क्लब, सायन्स असोसिएशन, फिल्म क्लब आणि इन्फोसिस कोर्स हे करिक्युलर ॲक्टिव्हिटी आपण ठेवलेल्या आहेत आणि यामधून आपण कुठेही एका ॲक्टिव्हिटीमध्ये काम करू शकता. द्वितीय वर्ष कलामध्ये SYBA मध्ये जात असताना सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 मध्ये आपल्याला जेनेरिक अभ्यासासाठी अर्थात मास कम्युनिकेशन, ॲडव्हर्टायझिंग, जर्नलिझम, मार्केटिंग, टुरिझम, फायनान्शियल मॅनेजमेंट, टूर प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट या विषयांपैकी एक विषय हा अभ्यासासाठी निवडता येऊ शकतो. याशिवाय FY मध्ये आपण जे मेजर 3 विषय घेतलेले असतात त्यापैकी 2 विषय घेऊन आपण SYBA ला अभ्यास करू शकतो. याशिवाय VSc अंतर्गत जे आपण 2 विषय निवडलेले असतात त्याच विषयांचे VSc अर्थात व्होकेशनल स्किल कोर्स या अंतर्गत अभ्यास करू शकतो. SYBA ला आपल्याला फील्ड व्हिजिट असतात, फील्ड प्रोजेक्ट असतात. या क्षेत्रीय प्रकल्पाअंतर्गत आपण निवडलेल्या विषयांमध्ये ते विभाग प्रमुख आपल्याला काही काम देतात की जे काम आपण फील्डवर जाऊन अर्थात वर्गाच्या बाहेर पडून करायचं असतं, ज्याच्यासाठी आपल्याला क्रेडिट दिलेले असतात, जेणेकरून विद्यार्थी हा समाजामध्ये जाऊन एक अत्यंत जबाबदार नागरिक होऊ शकतो याची जबाबदारी या विषयानुसार घेतली जाते. त्यानंतर कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रॅम हा एक विषय
नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत आहे। तर यामध्ये जो विषय आपण घेतलेला असतो त्या विषयामधूनच आपल्याला समाजात उतरून काम करण्याची संधी मिळते। स्किल एन्हान्समेंट कोर्स अंतर्गत आपल्याला पर्सनल स्किल डेव्हलपमेंट आणि प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट यासाठी आपलं व्यक्तिमत्व विकासासाठी मदत होते अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार केला गेलेला आहे। FYBA आणि SYBA मधून TYBA मध्ये जात असताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये सत्र 5 आणि सत्र 6 साठी आपण जे 2 विषय SYBA ला मेजर म्हणून घेतलेले असतात त्यापैकी एक विषय 6 युनिट अर्थात एंटायर विषय म्हणून घेऊन तृतीय वर्षासाठी 3rd इयरसाठी प्रवेश घेऊ शकतो आणि ह्या विषयासाठी म्हणून आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन त्या विषयाच्या विभागाकडून होत असतं। कला शाखेत शिकत असताना केवळ आपण पुस्तकांचा अभ्यास करत नाही किंवा फील्ड व्हिजिट, CEP, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम याचबरोबर आपल्याला रिसर्च वर्क करण्याची संधी मिळते आणि त्याचबरोबर भूगोल विभाग किंवा अर्थशास्त्र विभाग हे जिओफेस्ट, इकोफेस्ट यासारखे उपक्रम सुद्धा राबवत असतात। करिअर मार्गदर्शन अंतर्गत मुलांना सेट, नेट, पेट परीक्षेची तयारी करून घेतली जाते जेणेकरून विद्यार्थी जर शैक्षणिक क्षेत्रात पुढे येणार असतील तर ह्या परीक्षांचं मार्गदर्शन होतं। कला शाखेमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत या भाषांचे दिन साजरे केले जातात आणि विविध उपक्रम राबवण्यात येतात। त्याचबरोबर 7 सामाजिक शास्त्रांचे वेगवेगळे उपक्रम आपल्या महाविद्यालयात राबवले जातात ज्यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये कार्यरत राहत असतात। सर्व विषयांसाठी आपण क्षेत्रभेटी, शैक्षणिक सहल याचेही आयोजन करत असतो वेळोवेळी। याशिवाय शोधवेध, आविष्कार संशोधन स्पर्धा अंतर्गत संशोधन प्रकल्पामध्ये उतरून विद्यार्थी चांगल्या प्रकारे काम करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना रिसर्चची आवड आहे ते विद्यार्थी यातून विद्यापीठ, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पुढे जाऊ शकतात। याशिवाय आपल्या महाविद्यालयात कला शाखेअंतर्गत विविध कार्यशाळा, चर्चासत्र आणि कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचं आयोजनही केलं जातं। गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये स्टुडंट सपोर्ट फॅसिलिटीज अर्थात विद्यार्थी सहाय्यता सुविधा अंतर्गत शासकीय शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं। कमवा शिका योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक फी भरण्याची सुद्धा नसते त्या विद्यार्थ्यांना थोडा वेळ कोणत्याही विभागात काम करून मासिक मानधन देण्याची व्यवस्था सुद्धा महाविद्यालयाकडे आहे। विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची उत्तम सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि कॅम्पस इंटरव्ह्यू आणि प्लेसमेंटसाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो ज्या अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी आणि व्यवसायाची संधी उपलब्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्र हो, 12वीची परीक्षा झाल्यानंतर आपली शाखा निश्चित करा आणि कला शाखेमध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा। यासाठी अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या वेबसाईटला आपण जरूर भेट द्या। कला शाखेमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे।